कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय व पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय असं करण्यात यावे। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली। या मोर्चासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक भिडे गुरुजी, तेलंगणाचे आमदार टी राजा हे उपस्थित राहणार आहेत। या भव्य मोर्चासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवप्रेमी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केलं। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक। आज कोल्हापूर या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधी एकत्र येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। विषय हा आहे की कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव आदराने घेतलं गेलं पाहिजे, नाव रेकॉर्डवरती आलं पाहिजे, नाव मनामनामध्ये आणि हृदयामध्ये आलं पाहिजे। काही पुरोगामी पिलावळ या ठिकाणी या नावाचं जर मोठं नाव केलं, विस्तार केला तर ते शॉर्टकट होईल, लघुरूपच होईल त्याचं, असं म्हणून त्या नावातनं शिवाजी नाव निघून जाईल, अशा प्रकारचा एक शब्दच्छल करतायत, हा बुद्धिभेद करतायत। या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की छत्रपतींच्या पदवीला आणि छत्रपतीला विरोध करणारे हे सगळे लोक एक्सपोज झालेले आहेत, समोर आलेले आहेत, यांना ओळखा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचा स्वाभिमान, छत्रपतींचं प्रेम दाखवण्यासाठी आणि या विद्यापीठाचं नाव त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे, या अस्मितेच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी 17 मार्चला दुपारी 3 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूजनीय भिडे गुरुजी, भाग्यनगरचा शेर ज्यांना म्हटलं जातं ते ठाकूर राजा सिंग हे ह्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। सर्व संघटनांची अतिशय जोरदार तयारी चालू आहे। श्री संप्रदाय असेल, स्वामी समर्थ संप्रदाय असेल, सनातन संस्था असेल, शिवछत्रपती ग्रुप असेल, हिंदू एकता आंदोलन असेल, हिंदू महासभा असेल, सर्व हिंदुत्वादी संघटना याच्यामध्ये जोराने प्रयत्न करतायत। बांधवांनो, एकच आवाहन करेल की 1 दिवस 2 तास आपल्याला सर्व बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि छत्रपतींच्यासाठी, छत्रपतींच्या संपूर्ण नावासाठी संपूर्ण कोल्हापूरकर वासीय कसे एकत्र येतात ही ताकद दाखवून द्यायची आहे। आणि या ठिकाणी आवर्जून सांगतो, लघुरूप निश्चितपणे होणार नाही। त्याच दिवशी आपण सर्वांना आवाहन करू आणि प्रतिज्ञा घेऊ की आजपासून आम्ही प्रतिज्ञाबद्ध होतो की आजपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठच म्हणणार आणि जे कोणी अर्धवट नाव घेत असतील त्यांना सुद्धा त्यांचं प्रबोधन करून जागरूक करणार। 17 मार्च दुपारी 3 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर। पुरोगाम्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, यांना छत्रपती नको आहेत। कारण गोविंद पानसर यांनी जे पुस्तक लिहिलंय शिवाजी कोण होता याच्याविषयी यांना कधी वावडं नसतं, याच्याविषयी कधी यांना अवमान वाटत नाही। विनोद अनावृत नावाची व्यक्ती, त्यांनी शिवाजीचं उदात्तीकरण पुस्तक लिहिलं, याच्याविषयी त्यांना कधी वावडं नसतं। त्यामुळं छत्रपती जे या ठिकाणी त्यांचा शिवराज्याभिषेक झालेला आहे, अभिषेक्त राजा आहेत, या नावाला विरोध करणं म्हणजे या ठिकाणी छत्रपतींनाच आणि त्यांच्या अस्मितेलाच विरोध करणं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो, 17 मार्च दुपारी 3 वाजता इतिहास घडवण्यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात येऊयात। नमस्कार, हर हर महादेव। या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहआयोजक अभिजित पाटील, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अरुण गवळी, स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे संजय हसबे, सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।